बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा पंच मैदानावरती करतायत। शेवटचे 12 चेंडू मैदानावरती 80 धावांची गरज आहे। पराभव आता डोळ्यासमोर दिसू लागलाय फलंदाजांना। सुपरस्टार 11 या टीम मध्ये आपण जर पाहिले तर निश्चितच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहेत, परंतु स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली, लाजवाब गोलंदाजी। गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय 7व्या ओव्हरसाठी आकाश दौंड। फिरकीची जादू आकाश दौंडची आपण कित्येक मैदान गाजवताना पाहिलेले आहेत। पुन्हा एकदा आकाश तयार। याचबरोबर ऑन द कार्पेट खेळलेला फटका लॉंगॉन मधून पुन्हा एकदा अक्षय थोडेसे फॉरवर्ड होऊन चेंडू अडवतील आणि या चेंडूवरती एक सिंगल मिळते। या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 33 या अंकावरती। बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे। मयूर भिलारेने खऱ्या अर्थाने ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती केली याचीच कौतुकास्पद कामगिरी। फक्त 7 धावा खर्च करून तब्बल 4 विकेट जे मयूर यांनी निश्चितच घेतले आणि प्रतिस्पर्धी संघाला मोठे हादरे देण्यामध्ये महत्वाची भूमिका। दरम्यान पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज होत आहेत क्लीन बोल्ड। विनायक बॅक टू द पवेलियन। मध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवसासाठी प्लेयर ऑफ द डे साठी आकर्षक पारितोषिक आहे। ब्रँडेड बॅट, त्याचबरोबर कॅप आणि सेफ्टी गार्ड हे प्रमुख खऱ्या अर्थानं बक्षीस आहेत। नवनाथ भाऊ धामनकर आणि देवेंद्र भाऊ धामनकर यांच्या माध्यमातून हेही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सामान्य हुजेफभाई मुलानी, त्याचप्रमाणे ऋषिकेश भाऊ शिंदे प्रसिद्ध गाडा मालक, दोन्ही मान्यवरांचं आगमन होतंय। स्वराज चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। नवीन फलंदाज आले आणि पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद। आल्या पावली माघारी 0 वरती बाद। मैदानावरती बाद झालेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज बळीराम मैदानामध्ये दाखल होत आहेत। एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश दौंड यांच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक आकाश दौंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। सामना पूर्णपणे आपण पाहतोय मैदानावरती स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से टीम कडे झुकलाय। हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक असणार आहे। अमित दादा घोटकुले यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस आहे। गोलंदाज तयार पुन्हा एकदा आकाश दौंड। स्ट्रायकिंग एंडला बळीराम, यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा गरगर फिरणारा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय, जो पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय। फक्त 1 धाव दिली, 2 विकेट मिळवलेत, 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत। बळीराम साठी हा चेंडू खराब निश्चितच पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून। चेंडू हवेत, परंतु इथे काय जबरदस्त झेल आदेश ठाकूर टिपतायत। फलंदाज मैदानावरती बाद। फुलटॉस बॉल होता, दिशा खराब होती, परंतु फायदा घेऊ शकले नाही बळीराम। होतायत बाद, आणखीन 1 विकेट। ते 33 नवीन फलंदाज आलोक मैदानावरती दाखल होत आहेत। अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे। आकाश दौंड मैदानावरती आपण पाहतोय 3 विकेट आतापर्यंत घेतलेत। आणखीन एका विकेटची संधी आहे। समीर शिंदे डाऊन द बॉल टिपतायत झेल। एकाच ओव्हर मध्ये 4 फलंदाज बाद केलेत आणि खर्च केलीये फक्त आणि फक्त 1 धाव। जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आकाश दौंड यांच्या माध्यमातून
विकेटचं बटन. फलंदाज आल्या पावली माघारी. आलोक बॅक टू द पवेलियन. प्रताप पाटील मैदानावरती. 112 धाव्यांचं टार्गेट, मोठं टार्गेट होतं, त्यामुळे प्रत्येक बॅटर मैदानावरती अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळाला. धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी मोठे फटके खेळण्यासाठी